नमस्कार, एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी नाथा सावंत. खरं तर टेंभुर्णीचे जे अधिकृत मंडळं आहेत त्या मंडळांचे आम्ही या ठिकाणी मुलाखत घेतो आहे आणि मुलाखत ॲक्टिव्ह वाटली. रजिस्ट्रेशन जर चांगलं असेल, मंडळाचा कार्यक्रम जर सुस्त असेल तर एम एस मराठीकडून 100% बक्षीस मिळणार आहे. असे टेंभुर्णीतलं हे दुसरं मंडळ जे नावारूपाला आलेलं जे म्हणजे झुंजार तरुण गणेश मंडळ. तर या मंडळाची स्थापना कधी करण्यात आली होती, त्या काळातील गणेशोत्सव आणि आत्ताचा गणेशोत्सव यामध्ये काय बदल होत गेला हे आपण जाणून घेणार आहोत. कोठारी शेठ, काय सांगाल, मंडळाची स्थापना कधी करण्यात आली होती आणि त्यावेळेस मंडळ कशा पद्धतीचं होतं आणि आता त्यामध्ये काय बदल झाला? गणपती बाप्पा मोरया. झुंजार गणेश मित्रमंडळ शिकोरापेठ यांची 1964 साली स्थापना झाली आहे. सगळ्यात जुनं मंडळ आहे. आत्तापर्यंत ही 4थी पिढी आहे. ह्याच्या आधी संपूर्ण आम्ही ऐतिहासिक पौराणिक सर्व कार्यक्रम केलेले आहेत. केमचे जवळजवळ 101 बैलगाड्यामध्ये सोंग हे केलेले आहेत. दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम हा मंडळ भरवतं. ह्याच्यात म्हणजे कुठलाही दुरुपयोग होत नाही ह्या मंडळात. तर साधारणतः जुन्या गणपती, जुन्या काळातील ना आत्ता गणपती यामध्ये गणेशोत्सवामध्ये काय बदल झाला असं तुम्हाला काय वाटतं? आता पहिल्यापेक्षा आता सुविधा भरपूर झाल्यात आणि आत्ताच्या तरुण पिढीला म्हणजे नवीन नवीन आत्मसात करावं लागतं कार्यक्रम सगळे. बरं, त्यावेळेस वर्गणीचे स्वरूप कसं होतं? त्यावेळेस वर्गणी किती 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये, 500 रुपये असे व्हायचे. आणि लमसम बजेट काय असायचं तर मिरवणुकीचं? त्या टायमाला कमी असायचं बजेट, पण आता भयंकर बजेट वाढलेलं आहे. आता बजेट पहिलं का गणपती उत्सव चांगला होता की आता चांगला? आता कसं आहे, बदलत्या काळात त्यामुळं जुन्या काय लोकांना का नवीन लोकांसाठी बदल करावाच लागतो. बदल करावा लागतं. तर डीजे असावा का आपल्याला? काय नाही, डीजे नको. डीजे नको. लहान पोरांना, मोठ्या म्हाताऱ्या माणसांना, ह्यांना त्याला हृदयरोगाचा त्रास होतो. डीजेला अजिबात बंदी झाली पाहिजे कायमची. तुम्ही कुठले वाद्याला होता मग? हां, आम्ही वाद्य पहिले म्हणजे बँड, म्हणजे आपल्या इथं प्रसिद्ध बँड होता लक्ष्मण खरात आणि चबू लोंढे. हे एक नंबर महाराष्ट्रात कलाट वाजवणारे छबू पुण्यातलं ब्रँड होता. आपल्या टेंभुर्णीचे रहिवासी होते ते, पण त्यांचे कार्यक्रम नेहमी व्हायचे. तर 10 वर्ष ते ओळीने आपल्या इथं वाजवायचे. आपण पण एक जुन्या मंडळातील कार्यकर्ता आहात, तर साधारण काय वाटतंय स्वरूप कशा पद्धतीनं मंडळाचं बदलत गेलं? त्या काळातला गणपती आता गणपती काय फरक? भरपूर फरक आहे. काय फरक काय झाला? बजेटमध्ये फरक आहे. त्यावेळेस वर्गणी एवढी वाटत, आता वर्गणी गोळा होऊन टाइम कमी आहे. टाइम कमी आहे. 10 वाजेपर्यंतच आहे. 10 वाजेपर्यंत. पहिलं किती वेळ टाइम होता? दिवस 12 तास. 12 तासाचा. गणेशोत्सवामध्ये आता पहिलं आणि यामध्ये आता काय फरक, म्हणजे काय नेमका फरक काय झाला आणि काय वाटतं तुम्हाला? बजेट वाढलं ना. बजेट वाढलं. कार्यक्रम तोच आहे. पण बजेट वाढलंय. मग डीजे, आता डीजे मुक्त सोलापूर जिल्हा होते, मग डीजे असावा का नसावा? नसावा डीजे. नसावा. एखादा मंडळातला काय अनुभव आहे की बाबा मंडळ पहिल्यांदा कुठं ओपन केलं होतं, आज प्रतिष्ठा असा हॉल आहे, त्याच्या आधी मंडळाची स्थापना कुठं करत? पहिल्यापासून इथंच. साधारण किती साली असेल? 1964 साली. आपल्यासोबत काही गणेश भक्त आहेत ज्यांनी झुंजार गणेश मंडळ हे आत्तापर्यंत 2025 पर्यंत या ठिकाणी जपलेलं आहे. आणि असे हे मंडळातले कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण प्रत्यक्षात मुलाखती या ठिकाणी घेतोय. दादा, काय सांगाल की किती वर्षाचं मंडळ आहे आणि काय? मंडळ 3ऱ्या पिढीचं मंडळ आहे. कोणाच्या 3ऱ्या पिढीत? तुमच्या? आमच्या 3ऱ्या पिढीचं म्हणजे सोनी मिंड्याच्या 3ऱ्या पिढीचं मंडळ आहे. 3ऱ्या पिढीत. हां. काय गावाला आदर्श म्हणून काय असतो, यामध्ये काय केलं जातं? गावाला काय चांगले सोय करते पोरं. आणि मिरवणूक कधी असते? मिरवणूक असते 12व्या दिवशी. 12व्या दिवशी. हां, झालं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी विसर्जन असते. ही कवा म्हणजे परंपरा तुमची शेवट? हां, मिरवणूक पहिल्यापासून आहे. हां. तर या आपण याकडे पहिल्या काळातला गणपती कसं होतं उत्सव, आता ह्याचं स्वरूप बदललं गेलं, काय वाटतं सर? पहिले आमच्या मिरवणूक जोरात होती, म्हणजे सोंगा बिंगा असायची, 40 गाड्या सोंगा असायची, केमची सोंगा असायची, डोलेवाच्या पथक होतं आमचं. आम्ही ही भरवलं होतं, लोकन्यायालय भरवलं होतं. ते 225 कार्यक्रम निकाली काढली होती, कागदपत्र. मग आत्ता गणेशोत्सव कसा वाटतो? पहिला कसा वाटतो थोडक्यात? पहिलं जोरात होता, आता जरा स्वरूप बदलले, जरा वेगळे झाले सगळे. उत्साह आहे अजून, पण पहिल्यासारखा नाही. पहिल्या सकाळी 7 पर्यंत मिरवणूक काढत होतो आम्ही, रात्री 10 पासून सकाळी 7 पर्यंत. आता तो राहिलं नाही. आता 10ला तर आम्हाला बंद गुंडाळून लागलं लागतं माघारी.
काय सांगशील की साधारणतः ज्या तरुण पिढी जुने मंडळ तुमचं झुंजार आणि यामध्ये आता तरुण पिढीकडे येतं आहे एक काय वाटतंय की पहिलं गणेशोत्सव आणि आता यामध्ये काय बदल वाटतं? पहिलं म्हणजे कसं होतं की पहिले सगळे पारंपरिक वाद्य असायचे. आता नवीन नवीन आणि नवीन नवीन कार्यक्रम वगैरे परत लेझिम पहिलं लेझिम वगैरे असायचे. परत तुमचे नाणे मावळ वगैरे असे हे असायचे. एक झांज पथक कोळी गीत बी बऱ्याच वेळा आणले होते. म्हणजे असे वेगवेगळे लहान मुलांचे काही जी ही होते का नाही डोल पथक म्हणजे त्यांचे वेगवेगळे असे कार्यक्रम लहान मुलांचे म्हणजे सगळ्यांना एक आकर्षक त्याचे आकर्षण वाटायचं. आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळे काहीतरी नाविन्य म्हणजे नाविन्य म्हणून काहीतरी ही असतंय प्रत्येक गोष्टीत नाविन्य. म्हणजे मंडळाचं पहिल्यापासूनच धोरण आहे. आम्हाला म्हणजे कलेक्टर साहेबाकडून आम्ही 11व्या दिवसाची परवानगी आणलेली आमच्या जुन्या मंडळांनी. तुम्ही 10 दिवसामधून सामाजिक उपक्रम काय राबवता? सामाजिक आता रक्तदान असते, वृक्षारोपण असते, अजून असं समजा कुणाला काय सांस्कृतिक कार्यक्रम लहान मुलांचे असे लहान मुलांना एक उत्तेजन देण्यासाठी महिलांना परत महिलांना ही करण्यासाठी काहीतरी स्पर्धा असतात. म्हणजे अशा एक वेळेस पाक रांगोळी स्पर्धा पाक आपले काय ते पाकाला बी एक वेळेस घेतले होते. आणि असे लहान मुलांना म्हणजे काय बाबा प्रोत्साहन देण्यावर काय असते अजून. परत वेगवेगळ्या शाळेत जाऊन वही वाटप असे काय 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 अजून नवीन नवीन. आणि प्रत्येक आमचे जी कार्यकर्ते आहेत ना प्रत्येकाला एक ही असते उत्सुकता की बाबा आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे. आता सध्याचे अध्यक्ष आश्लेष गाडगे परत मदने दीपक मदने हे विपुल मदने म्हणजे भैया म्हणतो आम्ही त्यांना. पण ते आता नवीन असे ही सगळे आता राहुल लाकोळे परत आपलं सुजित राजमाने परत गणेश कोकिळ परत संतोष काळे असे जे काय कार्यकर्ते आहेत ते भरपूर त्यांचं म्हणजे सारखं ही असतंय नवीन काहीतरी बाबा आपल्या मंडळात आलं पाहिजे असं त्यांचं सारखी धडपड असते. नवीन पिढीला आत्ताच्या नवीन पिढीला मंडळाच्या माध्यमातून काय मेसेज असणार आहे? नवीन पिढीला म्हणजे कसं की बाबा आता ही जे काय व्यसनाधीन वगैरे जी काय होतंय ती व्यसनापासून मुक्त राहिलं पाहिजे. खरं तर जुनी माणसं खरं तर जाणकार आहे त्या पुढं जाता थोडं तर काय सांगाल पहिला गणेशोत्सव आणि आत्ताच्या गणेशोत्सवमध्ये काय बदल झाला आणि आपल्याला काय वाटतं? पहिलं 60 साल नंतर 64 सालापासून आमच्याकडे ही आहे. 64 आम्ही बार्शीचा बॅन करमाळ्याचा बॅन हितला बॅन सोंग केमची असे आणत होतो. आणि आता जास्त बदल झाला आहे. काय झाला बदल? आता वाजंत्रीमध्ये बदल झाला आहे, पोरांत बदल झाला आहे. पहिली थोडं आम्ही दिवळीत गणपती बसवायचो. आणि ते बुसकट असतं ना हे करडीचं ते गुलाबी हिरवं असं करून डोंगर करायचो. म्हणजे स्वतः तुम्ही सजावट करत हा आम्ही डेकोरेशन बनवत होता. डेकोरेशन 27 खेडीची लोक बघायला येते. 27 खेडे. तर असं असणारं हे झुंजार गणेश मंडळ आहे. हे दरवर्षीच काही ना काही समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी करत असतात. 1964 पासून आज तागायत हे मंडळ या ठिकाणी अस्तित्वात आहे आणि त्यांची मिरवणूक 12व्या दिवशी आयोजित केली जाते. आणि टेंभुर्णीतल्या 27 खेड्यातील एकीकडनं झुंजार गणेश मंडळ येत आहे तर बस स्टँडकडून वेस्टर्न येत आहे. अतिशय रोमांचकारी असणारं असं हे मंडळ आणि टेंभुर्णीतल्या 27 खेड्यातील लोक ह्या 12व्या दिवशी हा विसर्जनाची मिरवणूक बघण्यास येतात. हे मात्र वैशिष्ट्य आहे. आणि कधीही ह्या दोन्ही मंडळामध्ये जातीभेद किंवा कुठलाही तेढ होत नाही. एक समाजावर झाला की झुंजार आणि वेस्टर्न हा वाद आहे की काय, परंतु कुठलाही वाद नाही. ते पण गणेश भक्त आहेत, हे पण गणेश भक्त आहेत. आणि मोठ्या उत्साहानं हा जो विसर्जनाचा सोहळा संपूर्ण या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं पार पडतो. आणि महाराष्ट्राला एक 12व्या दिवशी निघणारी मिरवणूक ते म्हणजे खास आकर्षण या ठिकाणी असते.